नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून। होय मित्रांनो, ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण असं काय घडलंय ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता ब्राझील मध्ये काय घडलं आहे ते बघणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, ब्राझील मधील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये मागच्या काही दिवसात जो पाऊस सुरू झाला होता तो पाऊस थांबलाय आणि आता पिकाला अत्यंत जास्त पावसाची गरज आहे। जर हा पाऊस पडला नाही व ज्याची शक्यता पण कमी आहे तर याचा सोयाबीनच्या उत्पादनावरती 100% परिणाम होणार आणि ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन 1600 लाख टनांच्या खाली येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच जागतिक सोयाबीन बाजारात तेजी दिसत आहे। जर ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन या ठिकाणी आपल्याला 1600 लाख टनांच्या खाली येताना दिसलं तर देशांतर्गत सोयाबीन बाजाराला आधार मिळणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये येत्या 30 दिवसात म्हणजे फेब्रुवारी महिना पकडून चला ना, तर फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार आणि त्यानंतर जर अनुकूल परिस्थिती आलीच आणि 5000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येतच असेल तर एक लक्षात घ्या, घाई करायची नाही। 4600चा भाव मिळाला, फार गरज पडली तर 25%च विका, नाही तर 4800 वर 50% आणि उर्वरित सोयाबीन आपण 5000चे भाव विका। पण याच्यापेक्षा जास्त तेजील याची शक्यता बाळगू नका, ज्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची आणि फायदा उचलायचा, एवढं लक्षात ठेवा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।